नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, 30 जून नंतर सर्वात मोठ्या खुशखबर आता तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात आता जे घडणार आहे ते सामान्य नसणार आहे. हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलवणारा काळ. तुम्ही नेहमीच सगळ्यांना समजून घेतलं, तुम्ही वाट टाळले, स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं. पण मनात एक प्रश्न राहिला, माझ्यासाठी कधी? आता ग्रहांची चाल बदलते आहे. शुक्राची कृपा सक्रिय होते आणि विश्व सांगते, आता तुला तुझा हक्क मिळणार. आजपासूनच अडकलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहणं आज माझ्यासाठी सार्थक झालं. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की आजची ही गोष्ट तुमचं संपूर्ण भविष्य नक्कीच बदलवू शकते. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच सांगेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्कीच करा. आपला सकारात्मक प्रतिसाद मला अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चला तर जाणून घ्या 30 जून नंतर अशा कोणत्या खुश खबर आहेत ज्या आपल्याला मिळणार आहे. खुश खबर एक आहे जे की अडकलेले निर्णय, न्याय आणि नशीब आता तुमच्या बाजूने मिळणार. तर होय मंडळींनो, ही पहिली खुश खबर तुमच्या मनाला दिलासा देणारी आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून, काहींसाठी तर वर्षभरांपासून एक गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्र रखडलेली होती, एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोपही केला नाही, पण आतून मन मात्र थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतंय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत येत होता. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते, न्यायाचा काळ आता सुरू होतोय. जे निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम आता मार्गी लागणार. काहींसाठी तर आयुष्यात कायदेशीर बाबी, सरकारी काम आणि ऑफिसमधले अडथळे आता तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, शांत राहण्याचा फायदा नक्कीच झाला. ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर ती तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची पावती आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथे अचानक गती येईल. तुम्हाला सांगते, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे आता तुमच्या बाजूने वळायला लागलेलं आहे. खुशखबर नंबर 2 असणार, जी म्हणजे की आर्थिक समतोल, पैसा आणि लाभ तुम्हाला आता मिळणार. तर होय मंडळींनो, दुसरी खुशखबर जी आहे, येणाऱ्या या दिवसांमध्ये तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारी असणार आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता, पण तो टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढत होते, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमवतोय पण हातात मात्र का काही राहत नाही आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये अनेकदा आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते की तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय. थांबलेलं पेमेंट, रखडलेला पगार वाढ, बोनस, एखादं जुनं देणं, यापैकी काहीतरी अचानक तुमच्या हातात पडणार. काहींसाठी तर आयुष्यात उत्पन्नाचा नवीन मार्ग देखील सुरू होईल, जो हळूहळू पण स्थिर पैसा तुम्हाला नक्कीच देणारा असणार आहे. या काळात तुम्ही घेतलेला आर्थिक निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरतील. आणि तुम्हाला सांगते, या येणाऱ्या दिवसांमध्ये या बदलामुळे तुमच्या मनाला शांतता येईल. पैशाबद्दलचा जो ताण होता तो कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार. तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःला देखील मी सांभाळू शकतोय, सुरक्षित ठेवू शकतोय. आणि ही खुशखबर म्हणजे फक्त तुमची धनलाभाचीच नाही, तर आर्थिक समतोल तुम्हाला परत मिळण्याचे आहे. आणि हे तुमच्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. खुशखबर तिसरी असणार, ती म्हणजे मंडळींनो, मान सन्मान याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे, तुमची ओळख वाढणार आहे. तर ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात, कुणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. पण या स्वभावामुळे काय झालं, अनेक वेळा लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुमच्या मताला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक खंत नेहमीच होती की मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही आहे. परंतु मंडळींनो, आता ग्रहांची कृपा अशी मिळते ना की तुमच्या आवाजाला वजन आता नक्कीच मिळणार. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुमचा पुढाकार घेतला जाईल. आणि तुमच्या आयुष्यात तर अशी वेळ येईल की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल, जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची तुमची पावती असणार आहे. आणि या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल, माझं बोलणं महत्त्वाचं आहे. ही खुशखबर केवळ ओळखीचीच नाही तर ही स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देण्याची असणार आहे आणि जी तुमच्या राशीच्या लोकांना आयुष्यात नवी उंची देणार आहे. खुशखबर 4 आहे, जी म्हणजे नात्यांमध्ये आणि प्रेमसंबंधांमध्ये आता तुम्हाला शांतता मिळणार, समतोल मिळणार. तर मंडळींनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण काय आहे की तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दोन्ही बाजू नेहमी समजून घेतल्या. तुम्ही वाद टाळले आणि एकदा स्वतःच्या भावना देखील तुम्ही मागे ठेवल्या. परंतु काय झालं, या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाला आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतो पण मला कोणी का समजून घेत नाही, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता मंडळींनो, ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्यात आता नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येईल. जिथे दुरावा होता ते तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काहींसाठी तर आयुष्यात प्रेमसंबंधात स्पष्टता येईल. नातं पुढे नेण्याचं की थांबवायचं हा निर्णय देखील तुमच्या मनाला आता शांती देणारा असेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जिचा स्वभाव तुमची शिस्त आणि तुमचा समतोल ती समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल, सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठीही जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल की आता नात्यांमध्ये मीही पण महत्त्वाचं आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाचीच नाही तर ती तुमच्या मनाच्या शांततेची आहे, जी तुम्हाला सर्वात मोठं सुख देणारे आहे. खुशखबर 5 आहे, जी म्हणजे आरोग्याबद्दल. तर मंडळीनं, ही 5वी खुशखबर तुमच्या आयुष्यात आतूनच स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता, निर्णय तुम्ही तोलून मापून घेतात, पण या प्रक्रियेत तुम्ही स्वतःच्या मनावरचा ताण मात्र घेता. सतत विचार करणं, निर्णयांची भीती, इतरांना दुखावू नये म्हणून त्यांची काळजी करणं, यामुळे काय झालं, तुमचं शरीर, तुमचं मन हे कमकुवत होत गेलं, थकत गेलं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना तुम्हाला अस्वस्थ जाणवत होती. आता तुम्हाला सांगते, ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल आता परत येईल. या येणाऱ्या दिवसात तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. डोक्यात जे गुंतून बसलेले विचार होते ते हळूहळू शांत होतील. तुमची झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरात नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. काहींसाठी तर आयुष्यात योग, ध्यान आणि एकांत लाभ याचा मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आतून नक्कीच समाधान मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न तुम्ही सतत विचारत होते तो आता बंद होईल. तुम्हाला जाणवेल की मी माझ्या परीने करतोय, जे करतोय ते बरोबर केलं आहे आणि ते मी खूप काही करत आहे. ही खुशखबर केवळ आरोग्य सुधारण्याचीच नाही तर तुमचं मन आणि शरीर यांच्यात जो हरवलेला समतोल होता ना, तो पुन्हा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचं या येणाऱ्या दिवसांमध्ये सुखी आयुष्याचा हा पाया असणार आहे. खुशखबर 6 म्हणजे की तुमचं भाग्य. तुमच्या भाग्यामध्ये अचानक तुम्हाला पाठिंबा मिळणार आणि तुमचे अडथळे दूर होणार. तर होय, ही 6वी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळू शकत नव्हत्या. कधी वेळ चुकीची, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे तुमच्या मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाही आहे. परंतु आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम आहे ना, शेवटच्या क्षणी येऊन जुळून येईल. आता थांबलेली परवानगी, कागदपत्र, निर्णय अचानक आता तुमचे सर्व काही मंजूर होतील. काहींसाठी तर आयुष्यात अशा व्यक्तीची मदत मिळेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि तुम्हाला सांगते त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल, गोष्टी जास्त प्रयत्न न करता देखील आता सहजपणे जुळून येत आहे. आणि या दिवसांमध्ये काय होणार की ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात तुम्हाला विश्वास बसेल की आता ही जी आलेली वेळ आहे आता ही खरंच माझी आहे. आणि ही खुशखबर म्हणजे फक्त नशिबाचीच नाही तर विश्व आता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री तुम्हाला नक्कीच होईल. खुशखबर 7वी आहे, आयुष्याची दिशा बदलवणारी मोठी संधी आता तुम्हाला मिळणार. तर होय, ही 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला आता वळण देणारी असणार आहे. कारण ही फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारे आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चाललात. स्वप्न होते पण धाडस नव्हतं, संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती, क्षमता होती परंतु ओळख मिळत नव्हती.
त्यामुळे आतून एक शांत अस्वस्थता होती. मी यासाठीच बनलो आहे, पण माझी वेळ कधी येणार? आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तुमच्या लोकांच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येईल. ही संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी, मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी थोडी तुम्हाला भीतीदायक वाटेल, कारण ही तुम्हाला तुमच्या सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणारी असेल. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नक्कीच नेईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल. आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाही, तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावलं उचलण्याची आहे. जे निर्णय तुम्ही याआधी टाळत होतात ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ हे सगळं काही आता एकत्र येईल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. मी फक्त समतोल राखणारा नाही, तर आयुष्य घडवणारा आहे, ही जाणीव तुम्हाला निर्माण होईल. मागील जो पण गेल्या वर्षांमध्ये, महिन्यांमध्ये संघर्ष, संयम, शांत सहनशीलता तुम्ही जी ठेवली ना, त्या सगळ्यांचं फळ आता तुम्हाला येणाऱ्या या दिवसांमध्ये मिळायला सुरुवात होणार आहे. आणि तुम्हाला सांगते, ही खुशखबर फक्त यशाची नाही, तर ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची आहे. तर तुम्हाला सांगते, हा काळ तुम्हाला विचारतोय, तयार आहात काय स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायला? कारण आता तुम्हाला सांगते, नशीबच नाही तर ही वेळ देखील चालून आलेली आहे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी. 8वी खुशखबर जी म्हणजे की तुम्हाला अचानक लाभ मिळणार, अचानक चमत्कारिक योग येणार. तर होय, या येणाऱ्या दिवसांमध्ये पुढील काही दिवसातच तुम्हाला सांगते, ही 8वी खुशखबर तुम्हाला तर्काने नाही तर अनुभवाने पटणारी असणार आहे. कारण की ही खुशखबर तुमच्या कर्माशी जोडलेली आहे. तर मंडळींनो, अनेक वेळा अपेक्षा न ठेवता तुम्ही सगळ्यांचं सगळं चांगलं केलं, कोणाला मदत केली, कोणासाठी उभे राहिलात, कोणाचं वाईट तुम्ही होऊ दिलं नाही. त्यावेळी तुम्हाला लगेच काहीच मिळालं नाही, उलट कधी तुमचं नुकसानच झालं. पण मनात तर विचार आलाच असं की चांगुलपणाचं फळ खरंच मिळतं का? परंतु तुम्हाला सांगते, आता ग्रहांची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होते की तुमचं सगळं थांबलेलं कर्मफळ एकत्रपणे परत येत आहे. अचानक असा लाभ होऊ शकतो जो तुम्ही अपेक्षा पण केला नसेल. कधी आर्थिक स्वरूपात तो लाभ होणार, कधी योग्य माणसाची भेट म्हणून होणार, तर कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होऊन तो लाभ तुम्हाला मिळणार. काहींसाठी तर आयुष्यात असा चमत्कारिक प्रसंग घडेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्यासोबतच कसं घडलं? या काळात देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर तुम्हाला तुमचा विश्वास जो आहे तो अधिक रूढ होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं आत्तापर्यंत, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद विश्वाने घेतली आहे. योग्य वेळ येताच योग्य फळ मिळतं हे तुम्हाला या येणाऱ्या अनुभवातून नक्कीच कळेल. ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही, तर ती आतून समाधान देणारी आहे. कारण आता तुम्हाला खात्री वाटेल, मी जसं आहे तसंच राहिलो तरी आयुष्य मला न्याय नक्कीच देईल. तर तुम्हाला सांगते, ही देवकृपा आता तुमचे आयुष्य अधिक स्थिर, विश्वासपूर्ण आणि प्रकाशमय करणार आहे. 9वी खुशखबर आहे जी म्हणजे तुमची मनातील इच्छा आता नक्कीच पूर्ण होणार. तर ही 9वी खुशखबर थेट तुमच्या मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. कारण अशी एखादी इच्छा तुमच्या मनात आहे जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही, फक्त देवाजवळ आणि स्वतःजवळ ठेवलेली, कधी शांतपणे मागितलेली, कधी डोळे पुसत तुम्ही मनातच बोललेली. आता ग्रहयोग असा तयार होतोय की तुमच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय. ती इच्छा नक्कीच जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही, परंतु तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात देखील पूर्ण होऊ शकते. जे मिळेल ते तुमच्या मनाला शांती देणारे, भविष्यातील सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असेल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. अचानक आशेचा किरण, योग्य माणसाची भेट, योग्य वेळी मिळालेला शब्द, हे सगळं तुम्हाला योगायोग वाटेल, परंतु प्रत्यक्षात हे विश्वाचं उत्तर असेल. तुम्हाला जाणवेल की तुमचं मनातील इच्छा होती ती ऐकली गेलेली आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ एक इच्छा पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या मनात जो ओझं होतं त्याचा अंत होण्याची असणार आहे. तर मंडळींनो, आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही तर कृतज्ञतेचे अश्रू देखील असतील. इथपर्यंत तुम्ही हे सर्व जे काही ऐकले, या सर्व खुशखबऱ्या जे केवळ शब्द नाही तर तुमच्या आत्तापर्यंतच्या संयमाची, तुमच्या शांत सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष आहे, त्याचं फळ आहे.
तुम्ही कधीही गोंगाट केला नाही, कधीही स्वतःचं दुःख मोठ्याने सांगितलं नाही, परंतु आतून खूप काही तुम्ही सहन केलं आणि तरीही तुम्ही समतोल राखलात, न्याय सोडला नाही, माणुसकी जपली. आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, आयुष्य नेहमीच लगेच उत्तर देत नाही, पण कधीच अन्याय देखील करत नाही. तुम्ही जे सहन केलं, जे सोडलं, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद विश्वाने घेतली आणि त्याचे बदल आता सुरू होणार आहेत आणि या दिवसांमध्ये सुरू व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. ते अचानक वाटत असलं तरी त्यामागे तुमच्या वर्षानुवर्षाच्या कर्माची ही ताकद आहे. या टप्प्यावर स्वतःला फक्त एकच सांगायचं की आता इतरांना समजून घेताना स्वतःला विसरायचं नाही. आता निर्णय घेताना फक्त सगळ्यांना काय वाटेल हा विचार न करता माझं भविष्य काय म्हणतंय हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुम्ही फक्त समतोल राखणारे नाही, तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्व आहे. समोर येणाऱ्या संधी तुम्हाला छोट्या वाटत असल्या तरी त्याला दुर्लक्ष करू नका. कधीकधी आयुष्यात मोठा बदल त्या घडवून आणतात. या सर्व गोष्टींकडे नक्कीच बारकाईने लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आता काळ प्रयत्नांचा नाही तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा येणार आहे. तुम्हाला शेवटी एवढंच सांगेल की एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं तितकंच जोरात तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. आता ही वेळ तुमची आहे. उभे राहा, पुढे चला आणि स्वतःच्या आयुष्याचा समतोल स्वतःच्या हातात घ्या. तर येणाऱ्या ह्या दिवसांचा तुम्ही नक्कीच पुरेपूर उपभोग घ्या आणि या संधींचा लाभ घ्या. आणि एवढंच सांगेल, शनिदेव महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव असू द्या. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. आजची माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि होय की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. अशीच माहिती आपल्यापर्यंत लवकर नक्कीच पोहोचेल. धन्यवाद.